नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पैसा कमावण्यासाठी लोकांना कोणत्या गोष्टी सांगू नयेत आणि पैसा कमावण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी अवलंबाव्यात याविषयी आपण सविस्तर पाहू. पैसा कमवायचा असेल तर लोकांना सांगू नयेत अशा गोष्टी. तुमच्या खऱ्या उत्पन्नाबद्दल सगळ्यांनाच सांगू नका. तुम्ही किती गुंतवणूक केली आहे तेही उघड करू नका. बँक खात्यात किती पैसा शिल्लक आहे हेही कधी सांगू नका. नवे व्यावसायिक तुमच्या ज्या आयडिया असतील त्याही लोकांशी शेअर करू नका. तुमची भविष्यातील मोठी स्वप्ने सगळ्यांना सांगणं टाळा. कुठून किती नफा मिळतो याचा तपशील सांगू नका. तुमचे पार्टनर किंवा बिझनेस नेटवर्कची नावे गुपित ठेवा, जेणेकरून तुम्ही अडचणीत येणार नाही. कुठे जमीन, घरे, मालमत्ता घेतली आहे हे जाहीर करू नका. किती कर्ज आहे हेही उघड करू नका. कधी आणि कुठे पैसे गुंतवणार आहात हे उघड बोलू नका. तुमच्या फेल प्रोजेक्टबद्दल जास्त चर्चा करू नका. नवीन इन्कम सोर्स सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती लोकांना देऊ नका. वार्षिक किती नफा झाला हेही उघड करू नका. पैसे कुठे लपवलेत किंवा सुरक्षित ठेवलेत हेही उघड करू नका. कोणाशी आर्थिक भागीदारी केली आहे हे जाहीर करू नका. तुमच्या ग्राहकांची किंवा क्लायंटची माहिती गुपित ठेवा, जेणेकरून इतर लोक त्यांच्याकडून माहिती काढून घेणार नाही याची काळजी घ्या. फ्रीलान्सिंगमधून किती कमावता हे गुपित ठेवा. तुमच्या कमाईचे स्रोत लोकांना नेहमी सांगायचे नसतात. पैसा कमावण्यासाठी अवलंबायच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण पाहू. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नेहमी शिस्तबद्ध अशी बचत करा. बचतीसोबत गुंतवणूक करणं सुरू करा. एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स तयार करा. कौशल्य वाढवण्यावर भर द्या. इंटरनेटवरून कमाई करण्याचा मार्ग शोधा. फ्रीलान्सिंग सुरू करा. शेअर मार्केटबद्दल नक्कीच शिका आणि त्यामधून पैसे कमावण्याचा नक्कीच प्रयत्न करा. म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू करा. डिजिटल प्रोडक्ट्स बनवून विक्री करा. लहान सहान पार्ट टाईम कामे करून जादा उत्पन्न मिळवा. ई-कॉमर्समध्ये छोटे प्रोडक्ट्स विकायला सुरुवात करा. घरातून चालणारा लहानसा बिझनेस सुरू करा. रिअल इस्टेटमध्ये योग्य गुंतवणूक नक्कीच करा. सोनं चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय निवडा. पॅसिव्ह इन्कम तयार करा. ब्लॉगिंग किंवा यूट्यूब चॅनल सुरू करा. ऑनलाईन कोर्स तयार करा. डिजिटल मार्केटिंग शिका आणि वापरा. सोशल मीडियावर ब्रँडिंग करा. तुमच्या कौशल्यावर आधारित कन्सल्टिंग सुरू करा. वेळेचा योग्य उपयोग करा. पैशाची नासाडी टाळा. दर महिन्याला बजेट तयार करा. नेहमी थोडं थोडं गुंतवा. जोखीम समजून घेऊन निर्णय नक्कीच घ्या. मोठ्या लोकांचे अनुभव ऐका. नवनवीन आयडिया वापरून बघा. शिकणं कधीही थांबवू नका. चांगल्या नेटवर्किंगवर नेहमीच भर द्या. प्रामाणिकपणा ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर करा. ग्राहकांचे समाधान सर्वात महत्त्वाचे आहे. पैशाबद्दल सकारात्मक विचार ठेवा. थोडी थोडी रिस्क घ्या. नेहमी बाजारातील ट्रेंड जाणून घ्या. स्वतःच्या आवडीवर आधारित एखादा बिझनेस सुरू करा. कामाला व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म वापरा. लोकांना उपयोगी पडणाऱ्या सेवा देण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवा. वेळोवेळी तुमचे ध्येय तपासा. तज्ज्ञांची मदत घ्या. स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या प्रकल्पांमधून सुरुवात करा. आपल्याभोवती प्रेरणादायी लोक ठेवा. पैसा जमवताना संयम ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक खर्च नक्कीच टाळा आणि अनावश्यक कर्जही बिलकुल घेऊ नका. पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा. आरोग्याची काळजी घ्या. पैसा कमवायचा असेल तर शरीर महत्त्वाचं आहे. रोज थोडं वाचन करा. बिझनेसची पुस्तकं वाचा. आर्थिक शिस्त पाळा. बाजारातील बदल नक्कीच समजून घ्या. नव्या तंत्रज्ञानाची नक्कीच जुळणी करा. नवीन कौशल्य शिका. तुमचा वेळ योग्य ठिकाणी गुंतवा. स्मार्ट काम करण्यावर भर द्या. मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कामामध्ये सातत्य ठेवा. अपयशातून धडा घ्या. चुकीच्या लोकांपासून दूर राहा. आर्थिक स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय ठरवा. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. पैशाचे आकर्षण बरोबर पैशाचे शहाणपण ठेवा. नेहमी नवे मार्ग शोधत राहा.
फसव्या योजनांपासून दूर राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रयत्न करणं सोडू नका. पैशासोबत वेळेची गुंतवणूक करा. नेहमी प्लॅन बी ठेवा. गुंतवणुकीत विविधता ठेवा. नव्या संधींवर लक्ष ठेवा. चुका कबूल करा आणि सुधारा. पैशासाठी काम करा, पण पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा. आपल्या कामात गुणवत्ता ठेवा. नेहमी स्वतःला अद्ययावत ठेवा. हुशारपणे खर्च करा. चांगल्या लोकांशी भागीदारी करा. नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणा. एकदा पैसे मिळवले की त्याचा योग्य वापर करा. पैशासोबत वेळ, आरोग्य आणि नातीही सांभाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. शिस्त, ज्ञान, मेहनत आणि संयम बरोबर पैसा हे सूत्र नेहमीच लक्षात ठेवा. पैसा कमवायचा असेल आणि लोकांपासून जर तुमचे पैसे किती कमवता हे जर तुम्हाला गुपित ठेवायचं असेल तर वरील टिप्स नक्कीच फॉलो करू शकता आणि तुमचं उत्पन्न नक्कीच